दीपसिंग नावाचा एक वकील होता जो जयपूर दरबारातला वकील होता. त्याला तो दिल्लीच्या बादशहाच्या आदेशावरनं पहिले साताऱ्याला आला आणि तिथे सगळ्यांशी भेटला, सगळ्यांशी बोलला आणि तिथून मग तो हैदराबादला निजामाकडे गेला. त्याचं एक वाक्य म्हणजे निजामाने त्याला काही प्रश्न विचारले की त्यांनी विचारलं की बरं, शाहू राजे ज्याला अतिशय मान देतात असा कोण मातब्बर सरदार तुमच्या नजरेस आला? तर दीपसिंगनी सांगितलं की बाजीराव पेशवे यांचं नाव मर्दुमकीत सर्वात अव्वल आहे. पुढे विचारते सगळ्यात मातब्बर, पोक्तकार, साहेब तरतूद असा राजा मेहरबान, गिराबार असा कोण माणूस तुम्हाला आढळला? तो म्हणतो की एक बाजीराव पेशव्याशिवाय सत्यवचनी, प्रामाणिक, पोक्तकारी अथवा चलनसाहेब फौज दुसरा कोणी दिसत नाही. पुढे निजाम त्याला म्हणतो की पेशव्यास गुरुरी पार झाली आहे, त्याचं एक वेळ पारिपत्य करणं जरुरी आहे. दीपसिंग त्याला उत्तर देतो की मी खात्रीने सांगतो, मनात आणलं तर ते म्हणजे बाजीराव 1,00,000ची फौज ते सहज उभी करू शकतात. एवढी ताकद होती.